की जय। आम्ही चौरंगी विद्यास्थान मंदिर हे मंदिर करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत। स्वामी श्री चक्रधर महाराज ब्रह्मगिरी वरून या ठिकाणी अंजनेरी आणि अंजनेरीला वस्ती झाल्यानंतर गंगापूरला स्वामी वस्तीला येतात। नंतर स्वामी पंचवटीवरून या ठिकाणी येतात। येथे आल्यानंतर पुढे एक शेत होतं, त्या शेतामध्ये स्वामी या ठिकाणी थांबतात। तर स्वामी या ठिकाणी चौरंग ची विद्या जी आहे बाईसा विचारते आणि भक्तिजन त्या सोबत असतात की चौरंगी विद्या म्हणजे काय। तर स्वामी त्या ठिकाणी सांगतात की थांबून घे। बाईसा भक्तिजन वगैरे विचारतात की चौरंग काय। तर त्या ठिकाणी एक राजाचा मुलगा होता आणि त्या जो मुलगा असतो त्याच्यावर एक प्रकारचा म्हणजे दोन आई असतात ना, सावत्राई वगैरे, त्यामुळं काय झालेलं आहे की माता व्यभिचार अशा पद्धतीचा दोष त्याच्यावर येतो। तो आल्यामुळं त्याचं एक शिक्षा म्हणून त्याला राजा वगैरे बैठक घेऊन असं निघल्या गेलं की याचा चौरंग करावा लागतो। या गुन्ह्याची सजा काय, चौरंग म्हणजे हे जे हात आहेत हे तोडून टाकणे, वरचे पाय सुद्धा तोडून टाकणे। मग राहिला काय, एवढा फक्त चौरंगच राहिला ना, मुंडकं राहिलं। मग अशा पद्धतीचं त्याचा चौरंग करा। मग त्याचा चौरंग केला गेला आणि चौरंग केल्यानंतर तो अशा अवस्थेत पडलेला आहे। पण मच्छिंद्रनाथ इकडून जात असताना भेटतात आणि मग तो मच्छिंद्रनाथाला आपलं मातेचा व्यभिचार वगैरे माझ्यावर मी केलेला नसताना सुद्धा माझ्यावर तो गुन्हा झाला, त्याची शिक्षा म्हणून माझा या ठिकाणी चौरंग केलेला आहे। ते आगमिक साधणी होते आणि त्यामुळं त्यांनी एक विधी सांगितला की एक शिळा अशी वर ठेवली, इथे उंच अशी शिळा, आणि ती शिळा ठेवून खाली त्याला झोपवलं आणि मुलं या ठिकाणी खेळत होते। त्या मुलांना सांगितलं की याच्या तोंडामध्ये कंदमुळे वगैरे काही टाकत जा आणि त्याला सांगितलं की तू अत्यंत म्हणजे डोळे उघडे करून त्या शिळेकडे पाहायचं, डोळे झाकले की ती शिळा तुझ्या अंगावर पडेल। या धाकापोटी त्याने त्या शिळेकडेच पाहिलं। तर 10-12 वर्ष काही त्याची मर्यादा आहे, तोपर्यंत तो त्या शिळेकडे एकटक पाहत होता आणि मुलं कंदमुळे वगैरे आणून त्याच्या तोंडात टाकायचे। असं करता करता शिळा ती अशी जवळ यायला लागली। एक दिवस ती शिळा आपल्या अंगावर पडते की काय आणि आपण मरतो म्हणून तो स्वतःचा जीव वाचवण्यासाठी पळायला लागला, म्हणजे त्याला हातपाय आले। तर अशा पद्धतीनं ते आगम साधन आहे, त्याच्यातून होणारी जी विद्या आहे ती चौरंगी, त्याला ते चौरंग केला होता पण त्याला हातपाय फुटले असं स्वामींनी या ठिकाणी सांगितलेलं आहे। अशा पद्धतीचं या ठिकाणचं चरित्र आहे, हे आम्ही या ठिकाणी नमस्कार केलेलं आहे। दंडवत प्रणाम।